अनुसूचित जमाती, आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासी यांना वन हक्क कायदा 2006, नियम 2008 व सुधारित नियम 2012 अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. अन्यथा 19 जून 2026 पासून आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समिती महासंघाने पत्रकार परिषदेत दिला आहे. महासंघाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. तालुक्यातील गिरोला, पांढरी, खोलगड व भाजियादंड ग्रामपंचायतींना जिल्हास्तरीय वन हक्क समितीमार्फत सामूहिक क्षेत्रावरील दावे व अधिकार अभिलेख मंजूर झाले असल्याचे सांगण्यात आले. ग्रामसभा गिरोला येथील गट क्रमांक 122, 8 व 42, तर ग्रामसभा भाजियादंड येथील गट क्रमांक 301 तसेच पांढरी येथील गट क्रमांक 545 मधील क्षेत्रांवर सामूहिक वन हक्क मंजूर झाले आहेत. तसेच बिजेपार येथील तलाव क्रमांक 322, 373, 397, 310 व 298 मध्ये सन 2025-26 या आर्थिक वर्षात मत्स्यबीज सोडण्यात आल्याचे महासंघाने नमूद केले आहे. जिल्हा परिषद अथवा इतर कोणत्याही संस्थेकडून संबंधित तलावांचे वाटप करण्यात आले असल्यास त्यावर वन हक्क कायद्याअंतर्गत आक्षेप नोंदविण्यात येईल, असा ठरावही महासंघाने मंजूर केला आहे. तसेच आदिवासी व पारंपरिक वननिवासींच्या अधिकारातील गावांमधील तलावांचे लिलाव रद्द करून ते सामूहिक वन हक्क समित्यांच्या ताब्यात देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, खासदार, आमदार, पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक, तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गटविकास अधिकारी, पंचायत समिती तसेच संबंधित विभागांना निवेदने देण्यात आली असल्याचे महासंघाच्या वतीने सांगण्यात आले. वारंवार निवेदने देऊनही शासन व प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची तीव्र नाराजी ग्रामसभेच्या सदस्यांनी व्यक्त केली. तसेच लोकप्रतिनिधीही या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान वन हक्क कायद्याअंतर्गत प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास 19 जून 2026 पासून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समिती महासंघाने दिला आहे. जे आम्हाला हक्क वन हक्क कायद्याचे जे पट्टे जे मिळाले त्याच्यातून जे तालाब वगैरे जे आहे आता आमच्या हक्कामध्ये जे आहेत वन हक्क समितीमध्ये ते आता जिल्हा परिषदलाच आहे. जिल्हा परिषदला आम्ही 2-3दा गेलो तर त्या काळामध्ये मुनगनाथन साहेब हे CEO होते, तर त्यांनी आम्हाला टलवला, आम्ही तुमचं काम करून देतो, तुम्ही थांबा 8 दिवस 15 दिवसात तुमचा निकाल आम्ही काढून देतो. आता सध्यामध्ये ते फेडरेशनला आहेत असे ते बोलले होते. प्रत्यक्षात मी होतो, आम्ही गेलो होतो ना, आमची ती टीम गेली होती. तर त्यावेळेस ते साहेबांनी आम्हाला म्हणजे गुमराह केला का आम्ही तुमचे ते मार्गी लावू, काढून देतो. परंतु ते जाताना सरतेशेवटी त्यांच्या ते निकाल ते वेगळं लावला आणि ते चालले गेले, ते राहून गेले. त्यामुळे आम्ही आता ते उद्यापासून जे 19 तारखेपासून उपोषणावर बसणार आहोत. तर आमचे जो हक्क आहे, जे तालाब वगैरे आता जे मत्स्यपालनासाठी आम्ही जे तालाब जे आमच्या हक्कामध्ये आहेत ते आम्हाला मिळाले पाहिजे. तर त्यासाठी आम्ही आता हे लगातार जे होऊन 4-5 दिवस नंतर पाहू. आमचा मुख्य उद्देश काय आहे? आमचा मुख्य उद्देश आमचे हक्क आहेत ते आम्हाला भेटायला पाहिजे. ते आम्हाला ते भेटून नाही राहिले. तर तालाबाचे लीज जे आता त्यांच्याकडे आहेत, कोणाकडे ते सोसायटीला ते रद्द करण्यात यावे आणि ते आमच्या सामूहिक वन हक्काला देण्यात यावे. उपजीविका कशी चालेल आणि त्यांच्या शाश्वत उत्पन्न त्यांना कसा मिळेल, त्याकरिता जो गोन उपज आहे आणि जे तलाव असतील, मासेमारी आहे किंवा ज्यांना जो निस्तार अधिकार जो मिळालेला आहे, तर तो लोकांना त्याचा फायदा मिळावा आणि त्यांच्या घर चालावा, त्याकरिता हा हक्क आम्हाला दिलेला आहे. पण आता काय झाला, आम्ही 2025 पासून आम्ही सुरुवात केला मासेमारीच्या कामाला, आम्ही मत्स्यबीज टाकला, तर आम्हाला जिल्हा परिषदेकडून नाही का ते आम्हाला अडवत आहेत. आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला तरीसुद्धा आम्हाला ते आमचे अधिकार देत नाहीत. तर आमचा हाच म्हणणं आहे, सरकारची मागणी आहे की जो आम्हाला अधिकार अधिनियम 2012चा जो नियम आहे त्याच्यामध्ये कलम 3(1) घ आहे, त्याच्यानुसार ते आम्हाला जे अधिकार मिळाले आहेत मत्स्यमारीचे मासेमारीचे ते आम्हाला मिळण्यात यावेत. तर अशी आमची मागणी आहे. आणि आता खूप दिवस झाले मी त्यांना भेटला मी CEO साहेबांना. तर CEO साहेबांनी कसं आहे एकतर्फी तो निर्णय काढला आता आणि ते जे मच्छीमार संस्था आहे त्यांना तो दिलेला आहे का नाही, म्हणजे तुमच्या इथं तुमच्या काहीच नाही आहे, जो काही आहे तो मच्छीमारांचा आहे, त्याच्यानुसार आम्ही त्यांना देत आहोत. आणि आता काय ते बहुतेक लेटर मिळाला म्हणतात त्यांना मच्छीमारांना, पण आम्हाला लेटर मिळालेला नाही. तर आम्ही बघू आता समोर, आम्ही आता उद्यापासून 19 तारखेपासून उपोषणावर बसत आहोत आता.
तर आता शासन आणि प्रशासन काय करतात ते वाट बघत आहोत आता. दिनेश मानकर, सालेक्सा.